गायों के हित में जो जीता है, गायों के हित में जो मरता है, हर शब्द उसका रामायण, हर कर्म उसका गीता है। पूरी खबर देखिए। गायों के हित में जो जीता है, गायों के हित में जो मरता है, हर शब्द उसका रामायण, हर कर्म उसका गीता है। गाय और बैलों के प्रति ऐसे भाव महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकट किए। एकनाथ शिंदे महाराष्ट्र के सांगली में आयोजित देश के सबसे बड़ी बैलगाड़ी दौड़ में उपस्थित लाखों जनसमूह को संबोधित कर रहे थे। देखते हैं महाराष्ट्र सांगली से बैलगाड़ी दौड़ की वंदे भारत ब्यूरो चीफ विवेक भिड़े की विशेष रिपोर्ट। बैलगाड़ी दौड़ के इतिहास की सबसे बड़ी बैलगाड़ी दौड़ महाराष्ट्र के सांगली के बोरगांव में आयोजित की गई। 2 बार के महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटिल ने देश की सबसे बड़ी बैलगाड़ी दौड़ का आयोजन किया था। बोरगांव के कोडिया स्थित मलाराणा में फॉर्च्यूनर जीतने के लिए हजारों बैलगाड़ियां पहुंची और इस दौड़ में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभू राज देसाई और पूर्व विधायक शाहजी बापू पाटिल मौजूद रहे। हेलीकॉप्टर, बैजिया और ब्रेक फेल बैलगाड़ी जोड़ी ने एक बाजी मारते हुए फॉर्च्यूनर जीत ली। इस दौड़ के बारे में बात करते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि आज यहाँ रौनक है, यहाँ रिकॉर्ड तोड़ बैलगाड़ी दौड़ हुई। महिलाओं की बैलगाड़ी दौड़ इस कार्यक्रम का मुख्य आकर्षण रही। जब गौवंश संवर्धन के लिए 100 महिलाओं की गाय दी जाएंगी। साथ ही विजेताओं के लिए थार, फॉर्च्यूनर, 150 बाइक और ट्रैक्टर इनाम में रखे गए। सांगली के बोरगांव में हुई इस बैलगाड़ी दौड़ में राज्य भर से कई बैलगाड़ी दौड़ प्रेमी मौजूद थे। बैलगाड़ी दौड़ मैदान के आसपास कई स्टॉल भी लगाए गए थे। बैलगाड़ी दौड़ मैदान किसी गांव के मेले जैसा लग रहा था। महाराष्ट्र से वंदे भारत न्यूज के लिए विवेक भिड़े की रिपोर्ट। आयत्या वेळेवर बसून खात नाही, मेहनत करतो आणि खातो आणि शेतकऱ्याला मदत करतो, शेतकऱ्याचं कुटुंब पण पोसतो। बैलाशिवाय शेती म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तोच बैल या शर्यतीत उतरला की त्याचा नूर पालटून जातो, बदलून जातो, त्याची ताकद वेगळी दिसते, पराक्रम वेगळा असतो। आणि म्हणून इथं बैलगाडा शर्यत होती आहे। देशभरातून 5000 स्पर्धक इथं आले आणि लाखो लोकांची गर्दी आहे। किती लोक आहेत बघा, किती लाख लोक आहेत? 5 लाखापेक्षा जास्तीची गर्दी इथं उसळली आहे। खरं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा हा असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आहे। मी एवढंच सांगतो की चंद्रहार पाटलांनी हा जो शर्यतीचा धुरळा उडवलाय त्यामागे हेतू आहे त्यांचा गोवंशाबद्दलची जागरूकता वाढवणं, गोवंशाचं रक्षण करणं, गोवंशाचं जतन करणं। म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मगाशी त्यांनी सांगितलं या बैलगाडा शर्यतीमुळे खरेदी विक्री वाढली आहे। ज्या बैलाची किंमत 50,000 होती ती 3-3 लाखापर्यंत गेली आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील उत्पन्नाचं नवं साधन तयार झालंय। बैलांच्या मार्केट मधली उलाढाल आता 100 कोटीपेक्षा जास्ती झाली आहे। ही पुढं जाऊन 500,000 कोटीपर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही। ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी इकॉनॉमी त्यामुळे तयार होती आहे। त्या व्यवस्थेला आणखी बळ आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून बैलगाडी कोण आहे रे तिकडे? बाबा ते बंद करा। बैलगाडी शर्यत म्हणजे नुसती पळवापळवी नाही, महाराष्ट्राचा इतिहास आहे। शेतकऱ्यांच्या त्याच्या लाडक्या बैलांच्या जिगरपणाची ओळख आहे। हा वेगाचा उत्सव नाही तर गोधनाच्या आदराचा उत्सव आहे। आणि म्हणून बैलगाडी शर्यतीवर कोर्टाने बंदी घातली होती, पण महायुती सरकारने ती बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले। कोर्टाला पटवून दिलं की शर्यत सांस्कृतिक ठेवा आहे आणि म्हणून गायीच्या सुपात्र सुपुत्रांचे इथं लाडच होतात, त्यांना त्रास दिला जात नाही, सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते आणि बंदी उठवली। आणि आता हा बैलगाडा सुरू झालेला आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, चंद्रहार पाटील
एकदा काय काम कुठलं हातात घेतलं की त्याची पाठ सोडत नाही, ते पूर्ण करून दाखवतो. आणि म्हणून पळूजचं मगाशी उदाहरण त्यांनी दिलं. पळूज नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांना बसायला जागा नव्हती, नगरपालिकेची इमारत बांधायची होती. माझ्याकडे आले, ताबडतोब दुसऱ्या दिवशी GR काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले. आणि म्हणून माझ्याकडे आल्यानंतर करतो, बघतो, पाहतो नाही, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बक्षिस सुद्धा बघा, 2 थार गाड्या, 2 फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर, 150 टू व्हीलर. हे आता पण कधी बघितलं होतं का? कधी बघितलं होतं? हे चंद्रहारनी दाखवलं ना. हे दाखवण्याचं कारण या शर्यतीला प्रोत्साहन द्यायचं, गोवंश वाढवायचं, त्याचं जतन करायचं आणि बैलगाड्याला अजून 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 प्रोत्साहन द्यायचं. मी एवढंच सांगतो. मी मगाशी इथं काय काय नावं दिली बाबा बैलांची? हा, प्रसिद्ध बैलांची नावं. बकासूर, बकासूर इकडे आहेत का? बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा. हे 3.5 कोटी किंमत बकासूरची आहे. हरण्या 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 ठाण्याचा आहे. आणि मथुर 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 ठाण्याचा, मथुर ठाण्याचा, ठाण्याचा हेलिकॉप्टर पाहिजे. आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून, जबरदस्त दिसत होती. काय बैल धावत होते. हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग जादा होता. आणि गर्निकीचा राजा हिंद केसरी. आणि पिस्तुल्या पण आहे. पिस्तुल्या 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 गोळी अशी सुटते, गोळीच्या वेगाने बैल पळत असतो. आणि म्हणून इथं आल्यानंतर एक इतिहास बघायला भेटला. आणि म्हणून भविष्यामध्ये ही बघा, घोड्याची शर्यत ऑलिम्पिक मध्ये गेली ना, बरोबर ना? घोडेस्वारी, हॉर्स पोलो आंतरराष्ट्रीयवर पोचलं, ऑलिम्पिक पर्यंत गेलं. तशाच प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे. आणि चंद्रहार जसं म्हणाला, प्रो गोविंदा, प्रो कबड्डी झाली, तसा प्रो बैलगाडा पण झाला पाहिजे. इथं आपल्या देशी बैलांबरोबर उद्या स्पॅनिश, इटालियन, रशियन बैल पण दिसले पाहिजे. म्हणजे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा तयार होईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही कमी पडणार नाही. हा चंद्रहार जो आहे तो एकदा कुठल्या कार्यक्रमाच्या मागे लागला की त्याला पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आणि त्यामुळे आता ज्या पैलवान आपल्या तालमी आहेत, या तालमींना देखील आपल्याला ताकद द्यायची ही मागणी तुमच्या चंद्रहारची आहे. आणि म्हणून बैलगाड्याची शर्यत हा आपला
बैलगाड्याची शर्यत हा आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे, सांगलीची शान आहे, पैलवानांचा प्राण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, चंद्रहार निडर आहे. आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं, लीडर बनवायचं ना. बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे, मी त्याच्यात जात नाही. पण मी एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, एकदा शब्द दिला की माघारी नाही. आणि म्हणून मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, अगर एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. त्यामुळे चंद्रहारच्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या ग्राउंडवर उतरून चंद्रहार काम करतोय आणि म्हणून त्याचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. अशा स्पर्धा आपण आयोजित करत राहा. या बैलगाडा स्पर्धेला देखील आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद.